महाराष्ट्रीयन फूड 328. मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे फ्राय मटन. त्यासाठी अर्धा किलो मटन घेतलंय, बारीक चिरलेला कांदा घेतलाय, चवीनुसार मीठ घेतलंय, ठेचलेलं आलं लसूण आणि टमाटा आहे. आता आपण आधी आळणी मटन शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे मी कुकर तापत ठेवलाय. आता आपण फोडणी देऊन घेऊया आळणी मटणाला. त्यासाठी सर्वात आधी टाकतोय तेल घातलंय, त्याच्यानंतर आधी तेल घातले, त्याच्यानंतर तेल टाकल्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा, तुम्ही बघू शकता इथं कांदा छान परतवून झालाय. आता आपण घालतो आलं लसूण पेस्ट, जी ठेचून घेतली. आलं लसूण छान परतू द्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टमाटा, छान परतू द्यायचंय. आता आपण हळद टाकतोय. त्यानंतर आपण टाकतोय मटन. मटन छान हलवून घ्यायचं, पूर्ण परतलं गेलं पाहिजे. मटणाला स्वतःच पाणी 10 मिनिटं ठेवायचंय, स्वतःच पाणी वळपर्यंत. तुम्ही बघू शकता इथं मटणाला स्वतःच पाणी वळलंय. आता आपण उकळतं पाणी घालूया. मटणात टाकताना उकळतं पाणीच घालायचंय. याच्या 7 शिट्या काढून घ्यायचे. कुकरला पातेल्यात टाकणार असेल तर 2-2.5 तास तरी लागतील. आता आपण कुकर पॅक करतोय. इथं मटण शिजवून घेतलंय आपण, आणि मटण शिजवून घेतलंय. इथं काळं वाटण करून घेतलंय. काळं वाटण कसं करायचं ते आधीच्या व्हिडिओ मध्ये दाखवलंय मी. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन की काळं वाटण कसं करायचं.
इथे मी कांदा लसूण मसाला घेतलाय, जो घरगुती आहे. लाल तिखट आहे आणि गरम मसाला आहे. इथे कढईत आपले आपण तेल ओतून घेतोय. तेल थोडं जास्त टाका, आपण फ्राय मटन करतोय. तेल तापून झालंय. आपण टाकतोय काळं वाटण, आपण 5 ते 7 मिनिटं परतून घ्यायचं. या ठिकाणी मसाला परतून झालाय. आता आपण घालू लाल तिखट, त्यानंतर आपण घालतोय गरम मसाला, त्यानंतर कांदा लसूण मसाला. थोडासा गॅस मिडियम कर किंवा स्लो केला तरी चालेल. स्लो केला तरी चालेल. आता आपण टाकतोय हळद, आता हा पाण्याचा स्टॉक आपण टाकतोय, जेणेकरून मसाल्यामध्ये एकजीव होईल आणि मसाला ते वेगळं लागणार नाही. मटणाचा रस्सा टाकतोय आपण, कारण मसाला आणि मटणाचा रस्सा हे एकत्र एकजीव झाल्यावरच फ्राय मटण चांगलं लागतं. याला मटण छान परतून झालंय. याला 5 मिनिटं एक झाकण ठेवून द्यायचे मंद आचेवर. तुम्ही बघू शकता इथे आपलं मटण फ्राय, झणझणीत मटण फ्राय तयार आहे. ही डिश एकदा तरी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.